नमस्कार, मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीला चांगलाच यश मिळालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघापैकी 6 विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने आपला कब्जा केला आहे। 5 मतदारसंघात भाजपा विजयी झालेली आहे। गेल्या विधानसभेत देखील सोलापूर जिल्ह्यातून भाजपाचे 5 आमदार होते। याही वेळी 5 आमदार आहेत, परंतु त्यामध्ये एका जागेची अल्टापालट दिसते। माळशिरसमध्ये राम सातपुते हे भाजपाचे विद्यमान आमदार होते, त्यांचा पराभव झाला आहे। तर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे हे भाजपाचे आमदार झालेले आहेत। शहर मध्यमध्ये गेल्या वेळी विद्यमान खासदार प्रणिती शिंदे या तेथील आमदार होत्या। लोकसभा निवडणुकीत त्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या कमी मताधिक्य पाहता ही जागा काँग्रेसच्या हातून जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। तो अंदाज या निकालानंतर अगदी बरोबर ठरलेला आहे। एकीकडे महाविकास आघाडीला 11 पैकी 6 जागा मिळत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेली काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झालेली आहे। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली काँग्रेस दिवसेंदिवस क्षीण होत गेली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जा केलेला होता। तिथपासून जी काँग्रेसला उतरती कळा लागली ती आज एकही आमदार नाही या अवस्थेत काँग्रेस जाऊन पोहोचली। सोलापूर शहरातले 3 मतदारसंघ पहिल्यांदा आपण घेऊया। यामध्ये सोलापूर शहरात उत्तर हा भाजपचा बालेकिल्ला आहे। तिथून विद्यमान आमदार विजय देशमुख हे पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत। ते विजयी होणार यामध्ये कोणालाही शंका नव्हती, इतका भाजपाचा त्या ठिकाणी वर्चस्व आहे। शहर मध्य या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व होतं, परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेथून केवळ 1000च्या आतलं मताधिक्य विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालं। त्यावेळेलाच लक्षात आलं होतं की या ठिकाणी वेगळा निकाल येऊ शकतो आणि तो वेगळा निकाल भाजपनं आपल्या कब्जात घेतला। सोलापूर शहर दक्षिण जेथून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे निवडणूक लढवत होते, त्या ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली। शिवसेनेने तेथे उमेदवार दिला, त्यापाठोपाठ काँग्रेसने दिलीप मानेंना उमेदवारी दिल्याचं जाहीर केलं, परंतु दिलीप माने उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत काँग्रेसने त्यांना आपला AB फॉर्म दिला नाही। शेवटी दिलीप माने अपक्ष राहिले, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, परंतु वृत्तपत्र क्षेत्रातील आणि सोलापूर शहराच्या राजकारणातील एक आगळं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे धर्मराज कडादी हे देखील तिथे अपक्ष म्हणून उभा राहिले। या संपूर्ण प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर दक्षिणमधून काँग्रेसच्या उमेदवारास मिळालेलं भरघोस मताधिक्य आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचा झालेला घोळ आणि त्यानंतर भाजपाने जिंकलेली जागा, या सर्व घटनाक्रमाला कुठेतरी एक साखळी आहे की जी साखळी पडद्यामागच्या राजकीय हालचालीचं सूत्र बनलेली आहे आणि या सूत्रातून काँग्रेसनं ही जागा गमावलेली आहे आणि ही गमावत असताना काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झालेली आहे। यानंतरचा धक्कादायक निकाल आलाय तो माढ्यातून। गेली 30 वर्ष माढ्याच्या राजकारणावर आपलं स्वतःचं वेगळं असं वर्चस्व प्रस्थापित केलेले आमदार बबनराव शिंदे यांना आपल्या चिरंजीवास सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना आमदार करायचे होते। सर्व अनुकूल परिस्थिती असताना त्यांची चंचल राजकीय भूमिका त्यांच्या पराभवाची कारणीभूत ठरली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले। अजित पवारांची आनंद यात्रा ही जनसंवाद यात्रा ही माढ्यात आली। त्यावेळेला टेंभुर्णीच्या सभेत त्यांनी आपल्या चिरंजीवास या सभेपासून दूर ठेवले। सभेत येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल याची ग्वाही दिली, मात्र उमेदवार आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी आमदार शिंदेंनी सांगितल्या नाहीत। अजित पवारांच्या दौऱ्याची पाठ फिरताच आमदार बबनराव शिंदे यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांची बारामतीत भेट घेतली। त्यापाठोपाठ त्यांनी पंढरपूर तालुक्यात येऊन सांगितलं की मिळाली तर तुतारी, नाहीतर अपक्ष म्हणून मी माझ्या मुलास निवडणुकीच्या रिंगणात उतरवतोय। 5-6 वेळा त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांनी त्यांना उमेदवारीसाठी खेळवत ठेवलं आणि येथेच त्यांचा घात झाला आणि शेवटी उमेदवारी पंढरपूरच्या अभिजित पाटलांना मिळाली। अपेक्षेप्रमाणे आमदार शिंदेने आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले, परंतु येथे त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले। त्यापाठोपाठ करमाळा विधानसभा मतदारसंघ येतो। या मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आमदार संजय मामा शिंदे हे तेथील विद्यमान आमदार। या ठिकाणी तिरंगी लढत झाली। त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी मिळत असताना त्यांनी ती उमेदवारी न घेता अपक्ष उभा राहणं पसंत केलं। ते अपक्ष उभा राहिले। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी दिली आणि नारायण पाटलांनी यावेळी तिथून विजय मिळवला आणि आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला। शिंदे बंधू सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातले मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात। असं असताना मोहिते पाटलांच्या प्रभावाखालील या दोन्ही तालुक्यातून मोहिते पाटलाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। याचाच अर्थ असा की उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील मोहिते पाटील अशाच पद्धतीच्या खेळ्या करू पाहतात किंवा जिल्ह्यामध्ये पुनश्च एक बार मोहिते पाटलांचं मोहिते पर्व सुरू होऊ शकतं। त्यापाठोपाठ सांगोला विधानसभा मतदारसंघ येतो। सांगोला विधानसभा मतदारसंघात काय झाडी काय डोंगर काय हटील फेम विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते। या ठिकाणी आघाडीत बिघाडी झाली। शिवसेनेने या ठिकाणी दीपक आबा साळुंके यांना उमेदवारी दिली। वास्तविक पाहता दीपक आबा साळुंके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष होते। त्यांनी ऐनवेळी पक्ष सोडला, शिवसेनेत गेले, उमेदवारी घेतली। या ठिकाणची जागा महाविकास आघाडीने शेकापसाठी सोडली होती। या तिरंगी लढतीचा फायदा घेत शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटलांवर मात केली आणि ते विजयी झाले। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीमधली बिघाडी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरली। या ठिकाणी विद्यमान आमदार समाधान अवताडे विजयी झाले। महाविकास आघाडीने या ठिकाणी काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली होती, परंतु याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारी दिली। अनिल सावंतांनी खाल्लेली मतं किंवा मिळालेली मतं आणि भगीरथ भालकेंचा झालेला पराभवाचे मताधिक्य याचा विचार करता या ठिकाणी जर महाविकास आघाडी एक राहिली असती तर काँग्रेसचा विजय निश्चित होता, परंतु चाणाक्ष पवारांनी काँग्रेसची संख्या कमी करण्याच्या नादात महाविकास आघाडीचा एक आमदार गमावला आणि भाजपला एक जागा आंदण दिली। माळशिरसमध्ये विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या विरुद्ध उत्तमराव जानकर अशी लढत झाली। वास्तविकता लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोन पारंपरिक एकमेकांचे विरोधक एक झाले होते। त्याचा फायदा मोहिते पाटलांना माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या वेळेला झाला। यावेळेला या दोन राजकीय शक्ती एक आल्यानंतर भाजपचं आव्हान राहणार नाही असं चित्र होतं, परंतु भाजपच्या राम सातपुतेंनी उत्तमराव जानकरांना कडवी झुंज दिली। अखेरीस उत्तमराव जानकर विजयी झाले, परंतु त्यांना विचार करावा लागेल की दोन मोठ्या राजकीय शक्ती एकत्रित आल्यानंतर देखील आपल्याला पराभवासाठी झगडावं लागलं, झगडून पराभव मिळवावा लागला। यातच राम सातपुतेंचं काम, त्यांचं प्राबल्य अधोरेखित होतं। गेल्या 6 महिन्यात राम सातपुतेंना दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। पहिल्यांदा ते सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले, त्यापाठोपाठ आता ते माळशिरस विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले। या ठिकाणी लोकसभेपासून बीडचं पार्सल बीडला पाठवू ही घोषणा मोहिते पाटलांनी दिली होती। या दोन्ही पराभवातून ही गोष्ट त्यांनी सत्यात आणलेली आहे। माळशिरस विधानसभेपाठोपाठ आता आपण बार्शी विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया। या मतदारसंघात दिलीप सोपवाल आणि राजेंद्र राऊत हे पारंपरिक विरोधक एकमेकांच्या समोर आलेले होते। सोपलांनी यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवली, तर राजेंद्र राऊत
हे गेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष होते। यावेळी त्यांनी भाजपच्या ऐवजी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण घेऊन इथून निवडणूक लढवली। मात्र सोपलानी या ठिकाणी राजेंद्र राऊताचा पराभव केला। राजेंद्र राऊतांच्या पराभवास स्वतः राजेंद्र राऊत जबाबदार आहेत। जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्याच्या दरम्यान त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात घेतलेली भूमिका, केलेले आंदोलन मराठा समाजाला मानवलं नाही आणि यातून मराठा समाजावर प्राबल्य असलेल्या राजेंद्र राऊतांची मराठा समाजावरची पकड सुटली आणि आयतीच संधी सोपलांना मिळाली। सोपलांनी ती संधी कॅश केली। मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा तसा राजन पाटील यांचा बालेकिल्ला। राजन पाटलांनी सांगायचं आणि ती व्यक्ती आमदार व्हायची, असा आजवरचा इतिहास आहे। आजवर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना या ठिकाणाहून बाहेरचे उमेदवार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलेला आहे। मग ते रमेश कदम असतील किंवा यशवंत माने असतील, काही काळ लक्ष्मण ढोबळे देखील इथून विजय झालेले होते। हा जर प्रकार आपण अनुभवला तर एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने राजन पाटलांच्या सांगण्यावरून यशवंत मानेंना उमेदवारी दिली होती। इथून प्रारंभी दिलेली उमेदवारी बदलत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राजू खरे या नौक्या उमेदवारास इथून संधी दिली। या ठिकाणी मोहोळच्या अप्पर तहसीलचा विषय हा कळीचा मुद्दा ठरला। मोहोळचं अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेण्यात राजन पाटील यशस्वी झाले, परंतु राजन पाटलांचा हा निर्णय जनतेला पटला नाही। जनतेच्या असंतोषातून यशवंत मानेंना पराभवाला सामोरं जावं लागलं। ते पराभवाला सामोरं जात असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघावरची राजन पाटलांची पकड सुटल्याचं चित्र समोर पाहायला आलं। हे राजन पाटलांच्या पुढच्या राजकीय भवितव्यासाठी निश्चितच चिंतेचं आहे आणि त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। मोहोळ पाठोपाठ आपण अक्कलकोटचा विचार करूया। अक्कलकोटमध्ये यावेळेला विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम म्हेत्रे या पारंपरिक विरोधकांमध्ये सामना झाला। त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाले। सलग दुसऱ्यांदा त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर आपला कब्जा मिळवला। या संपूर्ण घटनाक्रमाचा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे लक्षात येऊ शकते की महाविकास आघाडीतली बिघाडी बरोबर तिचा फायदा घेत भाजपनं आपलं कमी होत असलेलं प्राबल्य कायम राखण्यात यश मिळवलं आणि हातातोंडाशी आलेलं प्राबल्य गमावण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली। महाविकास आघाडीने जर मंगळवेढा आणि सोलापूर शहर दक्षिण इथं उमेदवारी देताना एक वाक्यता ठेवली असती, दोघांमध्ये समन्वय राहिला असता तर निश्चितपणे या आणखी 2 जागा महाविकास आघाडीला मिळू शकल्या असत्या। परंतु महाविकास आघाडीतला बिघाडी ही भाजपासाठी या दोन्ही मतदारसंघात फायदेशीर ठरली। एकंदरीत काय तर सोलापूर जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथून काँग्रेस हद्दपार झाली। भाजपनं आपले हातपाय पसरले, भाजपनं आपलं अस्तित्व कायम ठेवलं। महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 4 जागा जिंकत आपलं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरचं प्राबल्य अधोरेखित केलं। तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वरच्या चष्मा राहिलेल्या अजित पवार गटाला आज या ठिकाणाहून एकही आमदार निवडून आणता आलेला नाही। यामुळं अजित पवारांचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं महत्त्व कमी झालंय। तसं महाविकास आघाडीचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं महत्त्व जरी वाढलं असलं तरी भाजपाचं प्राबल्य मात्र सोलापूर जिल्ह्यावरचं कायम राहिलंय। हे या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या समोर आलेलं आहे। आज इथंच थांबूया। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।